बजावणी केली जाईल नियमाची. जय पाटणकर इन ऍक्शन बिहाइंड विकेट. त्याच्या विरोधामध्ये मात्र नवाज खानला आपण पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवरती जर विकेट काढली तर बंटी वारंगे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि 12वा खेळाडू अद्याप नाहीये. पहिला बॉल पडण्यापूर्वी 12वा खेळाडू आला नाही तर 2 धावांची पॅनल्टी लगेच अनाउन्स केली जाईल. चला पंच मॅच स्टार्ट करा. पिछले मुकाबले की ओर शुरुआत होता हुआ इस मुकाबले को पहले गेंद लॉप किया है और ये गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. पहले गेंद पर शानदार छक्का ठोका है भाई 6 के साथ हुई शुरुआत. पर वॉइस ऑफ किल्लार व अर्शल मुंडे जुड़ते हुए. आइए अर्शल, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स में. पहले गेंद पर शानदार छक्के के साथ शुरुआत हुई. यस, निश्चितपणे आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती षटकाराला आक्रमण चढवलं गेलं यश पारंगे यांच्या गेंदसगी. अगदीच जर विचार केला ना नागोठणे विभागामध्ये हे 2 खेळाडू खूप चर्चेचा विषय राहिला. आणि यश पारंगे मागील वर्षाचा जर विचार केला रुहा तालुका प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली चांगल्या दर्जाचा खेळ झाला होता, पण आज पहिलाच बॉलवरती आक्रमण आला. आणि तोही आपण जर पाहिलं तर नवाज खान रायगडाचा छोटा टायगर हे नाव आहे. हा 5 आपल्या पाठीवरती लावून मैदानाच्या आतमध्ये. आणि यस, निश्चित आपण जर पाहिलं तर रुह्यामधील हा एक सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू. षटकार ठोकला पहिल्याच बॉलवरती 6 धावा आलात. बेहतरीन शुरुआत हुई यहाँ पर इस सत्र की. इसलिए दोनों बल्लेबाजों से निवेदन होगा समय के साथ आपको भी देखिए कॉपरेट करना होगा थोड़ा, क्योंकि ठीक 4:53 पर यहाँ पर पहली गेंद जरूर फेंकी गई गेंदबाज के माध्यम से और पहली गेंद पर शानदार छक्का जड़ाया बल्लेबाज ने. अगली पेशकश इस बार ड्राइव करना चाह रहे थे, फील्डर वहां पर मिड ऑन पर मौजूद, बस एक सिंगल. अच्छा, पहली गेंद पर बड़ा सुखाने के बाद देखिए संयम दिखाते हुए बल्लेबाज सिंगल के साथ समझदारी भरा क्रिकेट. यस, निश्चित कारण की संयम मागावा लागेल. सुरुवातीचा खेळ आहे, ज्यावेळेला या मैदानाचा अंदाज नाहीये, खेळपट्टीचा अंदाज नाहीये, अशा पद्धतीच्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव जरूर आहे, पण मैदानाचा अंदाज नसल्या कारणानं पहिल्या बॉलवरती षटकार आला. जसा खराब बॉल येईल त्याचा कर्पूस समाचार, जसा चांगला बॉल येईल त्याला सन्मान, हे जाणीव आणि ही ओळख आहे खऱ्या अर्थानं नवाज खान या खेळाडूची. पुढचा बॉल यश पारंगे, हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन उडवला. एक दर्जेदार पण डीप पॉइंटला मुख्य व्यासपीठावरला मानवंदना देणारा निलेश यांच्या पाठमधून वार. धावा मिळतील 4, चौकार. धनाधन पाटनकर दूसरी तरफ नवाज खान. और अब यहां पर भाई तीसरे खिलाड़ी ने एंट्री मार दी है नीलेश के बल्ले से. एक बेहतरीन चौका आपने देखा यश के खिलाफ. यश मुड़ते हुए इस ओवर की अगली पेशकश. यह बेहतरीन है, यह अच्छा संपर्क है और यह गेंद मैदान के बाहर भी है. ऑफिशियल कैमरामैन के सिर के ऊपर से निकल गई है गेंद लॉन्ग ऑन के ऊपर. मिलेंगे पूरे 6 रन. षटकार ठोकला, अप्रतिम बॅटिंग. इकडे निलेशही मात्र आक्रमण चढवताना पाहायला मिळाले. नवाज खान, निलेश हे एन फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये कडसुरी टीम साठी चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं यश पारंगेच्या अगेन्स्ट. यस, और अर्शल जैसी शुरुआत हुई है क्या कहोगे, एक ड्रीम स्टार्ट यहाँ पर मिला है, फ्लाइंग स्टार्ट मिला है यहाँ पर. जी धावगती अपेक्षित होती ना ती धावगती मिळते. या अजून एक अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. आधीच खूप साऱ्या धावा येतात. संध्याकाळचं 17 धावा कमी धावांच्या आतमध्ये थांबवावं लागेल. यदा कदाचित
कुठेतरी आपण जर पाहिलं तर विकेट स्लो होईल आणि तदनंतर कमी धावा बनल्या जाऊ शकतात आणि याच आशा अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11 कोलाड संघ सुद्धा उतरला, पण यश पारंगे थोडे महागडे डरताना पाहायला मिळतात. रनवेमध्ये प्रॉब्लेम थांबलेत, पुन्हा नव्यानं मागे जातील, काहीतरी नवीन घेऊन यावंच लागेल. एकंदरीत आपण पाहतो प्रथमेश या मॅचची स्थिती 18 रन स्कोरबोर्ड पर लॉक करने का मन बनाया था, लेकिन इस बार एक और बेहतरीन गेंद. यश देखिए यहाँ पर कमबैक करते हुए, कमबैक बहुत जरूरी होता है, यदि चाहे वो खेल क्रिकेट का हो या जीवन का, कमबैक हर एक को बहुत जरूरी होता है. लेकिन इस मुकाबले में कमबैक की बहुत जरूरत होगी. कहीं ना कहीं विकेट के तलाश में होंगे यश नामक ये गेंदबाज. क्या विकेट मिल पाएगी आखिरी गेंद पर? इस निश्चित त्या पद्धतीचीच गोलंदाजी केली जाते, मेरिटवरती बॉल टाकावे लागणार. अगदी आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो चांगली बॉलिंग प्रत्येक खेळाडूने केले, प्रयत्न प्रत्येकाचे चांगले राहिलेत. या वेळेला शेवटच्या क्षणी काय घडलं, व्हाईट लाईनला पकडला आणि तदनंतर बॉल आतमध्ये फेकला, षटकाची सांगता झाली आहे आणि षटक क्रमांक पहिलं इकडे मात्र संपुष्टात आलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 18 बिनबाद 18. बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर श्री चौंडेश्वरी कडसुरे. बेहतरीन शुरुआत हुई, शानदार शुरुआत हुई श्री चौंडेश्वरी कडसुरे टीम के माध्यम से. पहले 4 गेंदों का यदि आप हर्षल देखोगे तो लगभग 18 बने थे. अगली 2 गेंदों में कोई रन खर्चने के, लेकिन अभी यहाँ से 18.00 के औसत से रन बनते रहे तो 108 से 110 अनुमानित स्कोर बता रहा है. ये बहुत बड़ा टोटल हो सकता है इस मुकाबले में. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते, कारण की आजचा जर विचार केला तर 6 ओव्हरमध्ये 70च्या वरती एकही संघ पोहोचलेला आपण पाहिला नाहीये आणि 70च्या वरती आपण जर पाहिलं तर त्या धावा चेस सुद्धा होताना आपण आजच्या दिवसामध्ये बघितलं आणि आज संपूर्ण सामने हे प्रेक्षकांना हवेहवेसे राहिलेत. ही मॅच रंगेल या आशेने या मॅचकडे आपण पाहतोय. और इससे पहले का मुकाबला यदि हर्षल आपने देखा, देखिए 1 गेंद 2 की जरूरत थी और वहां पर वो डिफेंस किया गया और स्ट्रॉन्ग बॉय सीधा इस प्रतियोगिता के टॉप 12 में जाकर पहुंची. पहली गेंद मुजीब नवाज के लिए गेंद थी, लाउड अपील, लेकिन शायद हाइट फैक्टर से अंपायर सहमत नहीं होंगे. गिरने के बाद ज्यादा बाउंस होती हुई गेंद जरूर थाई पैड पर लगी हर्षल, लेकिन एलबीडब्ल्यू की सब अपील करते हो सबसे पहले अंपायर्स ये देखते कि गेंदबाज डेंजर जोन पर है यानी अंपायर्स के सामने है या नहीं. यदि नहीं होंगे तो इंपैक्ट कहां पर है, इन लाइन इंपैक्ट है या नहीं. यदि इंपैक्ट लाइन में तो वो स्टंप्स पर हिट कर रही है या नहीं. इस निश्चितपणे नो लुक शॉट खेळायचं होतं नवाज खान यांना. पाठ फिरवली सुद्धा गेली होती, यावेळेला दिशा देण्याचं काम केलं. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये ढकललाय खऱ्या अर्थानं बॉलला. एक सिंगल तिकडे मात्र मिळेल. बघा मुजीब तेवढेशे महत्वपूर्ण गोलंदाज आहेत, तेवढे हुशार आहेत, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची त्यांना जाणीव आहे. पहिला बॉल अति वेगाचा टाकला, दुसरा बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकला आणि तो कमी गतीचा होता. व्हेरिएशन गरजेचा. तुमच्याकडे वेग आहे त्याचा फायदा आता मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन आहे याचा फायदा जास्तीचा मैदानावरती होईल. अगली पेशकश वो ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे. एक्शन रिप्ले दिखाएंगे हमें रोहा स्पोर्ट्स माध्यम से. देखिए कैसे गिरने के बाद हल्के से अंदर की तरफ निकलती हुई गेंद, शानदार गेंदबाजी. देखिए अगर आपके पास वेरिएशंस हो ना तो आज इस मॉडर्न क्रिकेट में बतौर गेंदबाज आप बहुत ऊंचाइयां छू सकते हो. इस निश्चितपणे 19 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापचं दुसरं षटक मार्ग असतं. मुजीबनं कमबॅक मिळवलं असंच म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये 1च धाव दिली आहे. ओ यावेळीचा फुलटॉस होता, अगदी बॅट फिरवायची आणि पहिलंच मन बनवलं होतं प्रथमेश. ज्या वेळेला बॅट फिरवली ना फुलटॉसच्या बॉलला कशी बॅट फिरवली असती तर इकडे मात्र धावा आला असता, पण पहिलं मन बनवलं की डीप एक्स्ट्रा कव्हरच्याच वरून खेळायचा. बॅट त्या दिशेला काढली आणि मात्र ते अंगलट अलट डॉट बॉल खेळले होते. 22 ची एक सिंगल मिळते. पहले सोचकर यदि आप स्ट्रोक्स खेलना चाहोगे तो वैसे होगा नहीं. गेंद जैसे आएगी उस हिसाब से अनुमान लगाकर आपको बल्लेबाजी करनी होगी. अब स्ट्राइक पर नवाज खान, ये बड़ा नाम है मेरे भाई. नवाज स्ट्राइक पर होंगे. नवाज को अब तक शांत रखा है. हाफ हेलीकॉप्टर से भाई शांत बहुत देर तक रहा. अब मैं शांत बैठने वाला नहीं. नवाज के बल्ले से शानदार चौका. जर पाहिल्यानंतर एक ड्रीम स्टार्ट आहे. सुरुवातीचाच खेळ चांगला राहिला नवाज खान आणि पूर्ण टीमचा. याही वेळेला खुलातला बॉल होता, अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतं. त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर खेळायचं होतं. मिड ऑनला बॉल प्रस्थान झाला. तिकडे प्रथमेश आहेत, चांगली फिल्डिंग, अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती.
और दोनों हाफ हेलीकॉप्टर लगाए नवाज ने और आखिरी गेंद पर सिंगल 2 ओवर का खेल समाप्त 25 रन स्कोरबोर्ड पर। और इससे पहले मुकाबले के मैन ऑफ द मैच हम देखेंगे, चलिए हमारे स्कोरर मित्र हमें बताएंगे इससे पहले जो मुकाबला हुआ उस मुकाबले के मैन ऑफ द मैच। तो चलिए 39 रन बनाए सौरभ रहेंगे उस मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच। सौरभ आइए, मैन ऑफ द मैच की एक बेहतरीन ट्रॉफी यहां से हमारे मैनेजमेंट टीम आपको देंगी जरूर और सम्मानित किया जाएगा सौरभ को इससे पहले मुकाबले का हीरो मैन ऑफ द मैच। 2 ओवर का खेल समाप्त और 12.50 के औसत से 25 रन लगे स्कोरबोर्ड पर। पहले ओवर में अच्छे खासे रन बने थे, लेकिन दूसरे ओवर में गेंदबाजी करती हुई वैष्णवी 11 कोल्हार टीम ने कमबॅक किया है इस मुकाबले में। यस, निश्चित कमबॅक करावाच लागेल, कारण की धावा थांबवायच्यात, मॅचला जिंकायचा आणि निश्चितपणे आपण पाहतो प्रेक्षक वर्ग सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये या हाय व्होल्टेज मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य तिसऱ्या पर्वामध्ये। हे रोह्याचा प्रेक्षक वर्ग आपण जर पाहिलं तर दर्दी आज गर्दी करून आलाय आणि 7 दिवस या क्रिकेटच्या सोहळ्याचा आनंद घेतात। विनंती करेन स्पीडअप घ्या, टीम वैष्णवी 11 कोल्हार यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, या गोष्टीची नोंद घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहात। तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, एक महत्त्वपूर्ण खेळाडू नाव सनी जाधव, पिंगळसई गावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आला। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, समोरून खेळायचा, 2.5 मिड विकेटच्या मधोमध बॉल चालला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं ना तर बघता बघता एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लेस केली जाते आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 26 रन स्कोरबोर्ड पर। अब यहां से सनी को कमबैक करना होगा अपनी टीम के लिए, क्योंकि पहले 2 ओवर में अच्छे रन बने। नवाज के बल्ले से 14 आए और नीलेश के बल्ले से आए 10 रन। नीलेश स्ट्राइक पर, लॉप करने का प्रयास था, मिस टाइमिंग है गेंद हवा में और जय पाटनकर गेंद के नीचे, यानी गलती की कोई गुंजाइश नहीं। 26 रन पर लगता हुआ पहला करारा झटका, यहां से छोड़ना होगा मैदान बल्लेबाज नीलेश को। 26 रन पर श्री चौनेश्वरी कड़सूरे टीम को लगता हुआ पहला झटका। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच। मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील नवीन बॅटर, मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळतात। टीमचे कॅप्टन आहेत राहुल शिर्के। यंदाच्या हंगामामध्ये हा खेळाडू बहुचर्चित राहिला। संपूर्ण नागोठणे विभागामध्ये आपण जर पाहिलं तर या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतं। सातत्यानं एक मोठे मोठे रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि आज कर्णधारपद रोहा तालुका प्रीमियर लीग खेळायच्या 26 वरती 1 सनी जाधवला पहिली सफलता। आणि बघा इकडे सनी जाधवनं जर नवाज खान यांची विकेट घेतली तर मात्र तानाजी देशमुख यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज है। क्या बात है, यहाँ पर पैसों की लड़ी लगाते हुए आतिशबाजी करते हुए अब यहाँ से देखिए एटीएम खुले किए जाएंगे, क्योंकि आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला कवर हो रहा है। ऑनलाइन दर्शक भी बड़ी संख्या में रोहा स्पोर्ट्स के माध्यम से जुड़ गए भाई हमारे साथ। सभी ऑनलाइन व्यूअर्स का तहे दिल से स्वागत, और जरूर जितने भी ऑनलाइन दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं रोहा स्पोर्ट्स के माध्यम से, सभी को निवेदन होगा तुरंत ही रोहा स्पोर्ट्स इस चैनल को सब्सक्राइब करिए। बेहतरीन गेंद थी, शानदार थी, जड़ में डाली भी थी। राहुल को शायद अपेक्षा होगी नहीं पहली गेंद इतनी सटीक यॉर्कर आएगी। यस, निश्चित सनी या गोष्टीसाठी ओळखले जातात। यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, पण चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने या खेळाडूने केला। ज्यावेळेला कमी वयामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग खेळण्यासाठी जी संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना चांगला खेळ या पिंगलसईच्या सुपरस्टारने केला। सनी जाधव 3 चेंडू 1 विकेट 2च धावा त्यानं खर्च केल्या। समोर नवाज खान, ओ यावेळेस आक्रमण केलं नवाज खानच्या बॅटमधून, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर, षटकार। यूं ही नहीं भाई, इस खिलाड़ी को रायगढ़ का छोटा टाइगर कहा जाता है। 8 गेंदों में इंडिविजुअल 20 रनों पर फिलहाल बल्लेबाजी कर रहे नवाज खान और टीम का टोटल आकर पहुंचा 33 पर। गेंदबाजी करते हुए वैष्णवी 11 कोल्हार टीम के सभी गेंदबाजों को पसीने छूटे भाई। अब यहां से गेंद डाले तो डाले कहा सनी। अगली पेशकश, ये बेहतरीन गेंद थी, ये अच्छी लाइन थी, ड्राइव करना यहां पर बल्लेबाज ने, लेकिन फील्डर वहां पर
थोड़े फंबल हुए, लेकिन 2 रन यहां से आसानी से मुकम्मल। 2 के 7 को टोटल की बात करेंगे यहां पर 35 रन स्कोरबोर्ड पर, 35 रन ऑन बोर्ड। इस ओव्हर की आखरी गेंद शेष। 35 धावा फलकावरती एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला, ज्यावेळेला निलेश बाद झाले, राहुल शिर्के मैदानाच्या आतमध्ये आलेत, नवाज खानने खेळीला पूर्णपणे सावरण्याचं काम केलं। चला स्पीडअप घ्या विनंती करेन दोन्ही टीमला। पहिलं सत्र आपल्या समोर, अजूनही या षटकाचा शेवटचा बॉल बाहेरचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फेकला, अति वेगानं 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल। आणि या सिंगलच्या साह्यानं षटकाची सांगता, तिसरं षटक संपुष्टात आलं। 12.00च्या सरासरीनं 36 धावा, 3 षटका अखेर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। अभिजित मेहतर यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं। बघा या स्पर्धेमध्ये लगातारचे 3 षटकार मारण्याचा पहिला कारनामा ज्या खेळाडूने अभिनय आपल्या स्वतःच्या नावावरती केला, आणि यस रोहा मित्र परिवार यांच्या वतीनं हा बक्षीस 500 रुपयाचा कॅश प्राइज इकडे मात्र अभिजित मेहतर यांना मात्र देण्यात येईल। आपण पाहतोय प्लेयर ऑफ द डे साठी सायकल आहे, आणि ती सायकल सन्माननीय स्मरण रोशन मोरे यांच्या वतीनं आज आपल्याला देण्यात आली आहे। येस आपण पाहतोय तब्बल आपल्याला जर सायकल इकडे अवेलेबल करण्यात आलं, स्मरण रोशन मोरे यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली आहे, श्रीकांतजी पंडित यांच्या वतीने सुद्धा एक सायकल देण्यात आली आहे, तानाजीजी देशमुख साहेब यांच्या वतीने एक सायकल आली आहे, आणि इकडे मुग्धा संजय कदम यांच्या वतीने सुद्धा एक सायकल देण्यात आली आहे। कैलासवासी शशिकांत गोतावडे यांच्या स्मरणार्थ अभिषेक गोतावडे यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली आहे। सर्वांचं मनपूर्वक आभार आहे। प्लेयर ऑफ द डे साठी स्पोर्ट्स सायकल देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव केला जाणार आहे। पुन्हा आलेत मुजीब, ओव्हर नंबर 4, चौथा षटक, नवाज खान, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा चांगला वापर आणि बॉल हवाई सफर करणारा षटकार। अक्षरशः उचलला, जागेवरून उचलला चेंडू। ऍक्शन रिप्ले आपण पाहूया। येस, फ्रंट फुटला आला आणि लॉफ केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। 6 रन मिले यहाँ पर नवाज को। देखिए इस बार अच्छी गेंद थी, लाउड अपील और प्लमेल भी भाई 3 विकेटों के सामने यहाँ पर मिले नवाज खान। इस मुकाबले की सबसे बड़ी विकेट 28 बनाए नवाज ने, और ओवर चलते 42 पर लगता हुआ दूसरा बड़ा करारा झटका कटसूरे टीम को। आपण पाहिला नवाज खान मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात। रायगडचा छोटा टायगर अगदी प्रेक्षकांची मन जिंकली पहिल्या बॉल पासून। प्रथमेश पहिल्याच बॉलवरती षटकार खेळला आणि तदनंतर पूर्णपणे टीमला एक ड्रीम स्टार्ट मिळवून दिला। शेवटपर्यंत उभा राहण्याचा मानस होता, पण त्याच वेळेला नो लुक शॉटचा प्रयत्न झाला आणि तो अपयशी ठरला, तिकडे विकेट मिळाली। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की नवाज खान ने इस मुकाबले में, लेकिन आखिरी गेंद तक यदि वो रुकते तो एक अच्छा टोटल बन सकता था। लेकिन राहुल देखिए, यहाँ से जितना आप समय खर्च करोगे उतना आपके टीम के लिए समय वहां पर कम किया जाएगा जब आप फील्डिंग करोगे। जैसे 25 मिनट का समय 5 ओवर के लिए दिया है हमने फील्डिंग करने वाले वेस्ट इलेवन कोलार टीम को, यदि बल्लेबाजी करते हुए ऐसे अंपायर्स को लगा कि आपने अतिरिक्त समय खर्च किया है तो आपको शायद 22 मिनट या 23 मिनट का ही समय मिल सकता है। मुजीब गेंदबाजी के लिए, केदार के लिए गेंद, केदार के लिए गेंद थी, ऑफसाइड रीजन पर लॉफ्टेड स्ट्रोक खेलने का प्रयास था और फील्डर वहां पर मौजूद, गलती की कोई गुंजाइश नहीं। एक्स्ट्रा कवर पर एक आसान सा ये कैच था, आसान सा ये मौका, और जरूर तोहफा था, कबूल किया फील्डर ने। आसान सा कैच लब का विकेट क्या होता पतन, तू चल मैं आया, बैक टू बैक दूसरी विकेट।
सर्वाधिक मोठी विकेट ज्यावेळेला नवाज खान बाद झाले, थोडा दबाव, मानसिक दबाव टीमवरती निर्माण झाला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिकडे केदार आले आणि आल्यानंतर पहिलाच फटका अगदी लॉंग ऑफला खेळण्याचा निर्धार पकडला. यश पारंगे होते, बॉलच्या खाली चांगल्या पद्धतीची कॅच पकडली आहे. मुजीबचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला आणि तदनंतर लगातारच्या 2 विकेट. हालांकि हर्षल देखिए केदार ने जो स्ट्रोक लगाया था, ना कि फुल स्ट्रोक उन्होंने कन्वर्ट किया, शायद डबल माइंड रहे होंगे या उनके मन में क्या था वो हम समझ नहीं पाए, क्योंकि आते ही ऐसे अलग कुछ स्ट्रोक खेलना कुछ समझ में नहीं आया कि उनके माइंड में एग्जैक्टली क्या चल रहा है. मुझे तो लग रहा है कि डबल माइंड हुए होंगे, ऑन साइड पर खींचना है या लॉफ्टेड ऑफ ड्राइव खेलना है, और उसी दुविधा मनस्थिति में फंस गए और आखिरकार एक आसान सा कैच थमा बैठे फील्डर के हाथों में. यस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर आता अडचणीमध्ये सापडले टीम श्री चोंडेश्वरी कडसुरे संघ. इथून पुढे बाहेर काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल बडे दाखल झालेत. हॅट्रिकचा बॉल, ओ फुलटॉस होता, आडवा बॅटने चांगला स्ट्रोक खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रसन्न होताना पाहायला मिळेल. टीममधून क्षेत्ररक्षण आलेत, ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात तिकडे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग राहिली आहे आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आणि त्या एकच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 43 वरती 3 फलंदाज बाद. 43 रन, 3 विकेट के नुकसान पर मुजीब अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर दूसरे स्पेल में. हालांकि पहले गेंद पर छक्का दागा जरूर बल्लेबाज नवाज खान ने, लेकिन इस मुकाबले की एक प्राइसलेस विकेट उन्होंने चटकाई और उसी के बाद तुरंत एक और विकेट चटकाई. कहा जाता है 1 brings 2, एक विकेट लीजिए दूसरी अपने आप आपको मिल जाएगी दबाव में, और वही हमने देखा. अगली पेशकश राहुल के लिए, राहुल यानी इस टीम के खुद कप्तान वहां पर देखिए बल्लेबाजी कर रहे. अब यहां से कप्तान को जिम्मेदारी से खेल करना होगा. कहते हैं कप्तान चले सीना तान कर रहे भाई, अब यहां से जिम्मेदारी से चलना होगा अपनी टीम को लेकर. यस, निश्चित चांगला खेळ खेळावा लागेल, कारण की ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नवाज खान खेळत होते त्यावेळेला एक मोठा दिलासा होता आणि एक मोठा विश्वास होता की चांगल्या दर्जाचा खेळ शेवटपर्यंत नवाज खान उभे राहिल्यानंतर केला जाऊ शकतो. ते बाद झाल्यानंतर आता टीम अडचणीत सापडली. विशाल बडे आणि राहुल शिर्के यांना आता चांगली खेळी साकारावी लागेल. पुढचा बॉल मुजीब, ओ कमी गतीचा टाकला, फसवा बॉल पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर परफेक्ट मिरिटवरती बॉल फेकला आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 संपुष्टात आले. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 11.00च्या सरासरीनं 44 वरती 3 फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. मुजीबनं काय गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, दुसऱ्याच बॉलवरती नवाज खान सारखा महत्वाचा खेळाडू बाद केला. त्यानंतर केदार आले, केदार यांना सुद्धा बाद केलं आणि तदनंतर 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सदरक्षण आहे, कलनिग्रहण आहे, पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आमचे श्रीमान मनीषजी मांजरेकर साहेब रुळाचे सुपुत्र आहेत, जे कारीज आहेत, गाजूवाडी कार्य, आणि त्यांच्या माध्यमातून अखंड क्रिकेटप्रेमी मित्र परिवाराला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. खरं तर रुळा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ते ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेल्यात आणि हर्षल आपण नक्कीच त्यांचं स्वागत करूया. पोलीस म्हटलं की सदरक्षण आहे, कलनिग्रहण आहे त्यांचं ब्रीदवाक्य, आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत मनीषदादा मांजरेकर यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा अखंड मॅनेजमेंटला. यस, निश्चितपणे आपण पाहतो नव्यानं पुन्हा गोलंदाजीसाठी सनी जाधव येताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल टाकला, यावेळेला एक सिंगल खर्च केली आहे. सनी महत्वाचे गोलंदाज आहेत. एक षटकार आला तरी सुद्धा त्यानं सुद्धा कमबॅक केला. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5वं षटक चालू झालं आणि या 5व्या षटकासाठी सनी आले, पहिली सिंगल दिली आहे आणि आता विशाल बडे ऑन स्ट्राइक. विशाल होंगे अब स्ट्राइक पर. जिस विशाल ने पहले 2 गेंदों का सामना किया है, आसिफ सिर्फ 1 रन उसके खाते में. अब विशाल होंगे सनी के खिलाफ. ये बढ़िया बैटल होगा, ये बढ़िया बैटल होगा, ये बढ़िया बैटल होगा, लंबा चलेगा भाई ये बैटल. डॉट बॉल की होती समाप्ति. गिनने के बाद हल्के से बाहर की तरफ रुख बदलती हुई गेंद. लेग ब्रेक का जरूर प्रयास किया गेंदबाज सनी ने. यस, निश्चित या गोष्टीसाठी ओळखले जातात. व्हेरिएशन आहे, टप्पा आणि अचूकता, भेदकता या खेळाडूकडे ठासून भरली आहे सनी जाधव. 2 चेंडू 1 सिंगल खर्च केली आहे. चांगली बॉलिंग समोल विशाल. यावेळी चढवा बाटने खेळायचा बॉल होता. पुन्हा आपण पाहतोय लेग ब्रेकचा वापर करण्यात आला. टप्पा पडतोय, चेंडू हातभर वळण घेतोय आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर फसवलं जात आहे. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते. 1-1 धावेनं पुढे चालला कडसुरे संघ. लेकिन इक्का दुक्का आपका काम चलेगा नहीं. जब हालांकि बात करेंगे हम शुरुआती 2 बल्लेबाजी कर रहे थे नवाज और नीलेश, तब ऐसे लग रहा था कि इस विकेट पर बल्लेबाजी करना बहुत आसान. लेकिन अब देखिए यहाँ से विशाल राहुल थोड़ा संघर्ष करते हुए इस मुकाबले में
सनी की गेंद लॉप करने का प्रयास, राहुल की विकेट मिल सकती है भाई, लेकिन जय क्या कर दिया आपने, आसान सा ये कैच था लेकिन ड्रॉप किया यहाँ पर जय पाटनकर से, गलती भी बड़ी और जीवन दान मिला यहाँ पर, कप्तान को आपने जीवन दान दिया है भाई। क्या अब यहां से राहुल महंगे साबित हो सकते हैं, ये देखना होगा। कुल टोटल की बात करेंगे 47 रन, 47 रन ऑन बोर्ड, आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर की। 5वां ओवर यहां पर फिलहाल प्रगति पर, विशाल होंगे स्ट्राइक पर, जिन्होंने 4 गेंदों में महज 2 रन बनाए। सनी की गेंद पुल टॉस की गेंद ऑफ साइड पर कन्वर्ट किया है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, बस एक सिंगल के साथ कुल टोटल की यदि बात करेंगे हम देखिए 48 रन स्कोर बोर्ड पर, 48 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, स्टिल 1 टू गो। 48 धावात आणि सनीनं काय कमबॅक केला, 5 चेंडू टाकले फक्त आणि फक्त चारच धावा खर्च केला, 1 डॉट बॉल आणि 4 सिंगल, अशी सध्याची स्थिती या मॅचची आपल्याला पाहायला मिळते। काय बॉलिंग चालली सनीची, शेवटचा बॉल फेकतील समोर राहुल शिर्के। राहुल यावेळेला मोठा आक्रमण चढवायचं होतं, अडवा बॅटने बॉल ऑन साइडला चालला, अगदी वाईड मिड विकेटच्या मध्ये तिकडे यश पारंगे बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील, चांगली फिल्डिंग आणि अजून एक सिंगल या षटकामध्ये पाहायला मिळाली। 5 सिंगल फक्त त्यानं खर्च केला, 1 डॉट बॉल टाकला आणि 2 षटक फेकत असताना 15 धावा खर्च त्यानं केला आणि एक मोठी सफलता आपल्या नावावरती केली, असा महत्वाचा गोलंदाज आपण पाहिला सनी। षटक क्रमांक आपण जर पाहिला ना तर शेवटचं येणं बाकी आहे। प्रथमे ज्या वेळेला आपण पाहिला पहिल्या 3 षटकामध्ये धावा बऱ्याचशा आल्या, जोपर्यंत नवाज खान मैदानावरती उभे होते आणि तदनंतर ती विकेट गेल्यानंतर या मॅचची स्थिती बदलली आहे। नवाज बाद झाल्यानंतर 11 चेंडू मध्ये पुढच्या फक्त आणि फक्त 8च धावा आल्यात। Yes, definitely ऐसे होता है जब आपके बड़े बल्लेबाज और आपके महत्वपूर्ण बल्लेबाज जब आउट हो तो वहाँ पर कहीं ना कहीं अगले आने वाले बल्लेबाजों पर एक मनोवैज्ञानिक दबाव सा बन जाता है और अंडर प्रेशर फिलहाल बल्लेबाजी कर रहे विशाल और राहुल, लेकिन राहुल खुद कप्तान है तो यहाँ से उनको कप्तानी पारी खेलनी होगी। अगले आने वाली 6 गेंदों में यहाँ से 2 से 3 यदि राहुल बड़े स्ट्रोक लगाते तो मैं तो कहूँगा इस मुकाबले में बहुत आगे निकल सकती है टीम बल्लेबाजी करती हुई। इस मोठ्या फटक्यांची अपेक्षा स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या हणामारीच्या षटकामध्ये, ओहो मोठा फटका अपेक्षित होता, ताकदीचा वापर केला, एक दमदार स्ट्रोक, ताकद बरा षटकार। बलवान है, बलशाली है और यही बलशाली स्ट्रोक आपने देखा गेंदबाज प्रतीक के खिलाफ राहुल ने ये आक्रमण किया है। पहले गेंद पर प्रतीक का स्वागत किया है, स्वैग से करेंगे सबका स्वागत, लेकिन राहुल ने कहा स्वैग से नहीं सिक्सर से स्वागत करेंगे। 6 के साथ हुई शुरुआत इस ओव्हर की। 55 धावा फलकावरती लागल्या, शेवटचं षटक मार्गस्थ आणि कर्णधार पद बजावत असताना तर चांगली बॅटिंग राहुल शिर्के। याही वेळेला मोठा फटका खेळायचा, बॅट चतलीकडे घेतली, हलकसं बॅटला ब्रश करून बॉल निघाला, अगदी शॉर्ट पान लिगला, चांगली फिल्डिंग तिकडे सनी जाधव आले, बॉलला थांबवण्यात आलं, अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कमबॅक झाला। प्रतीकने लगेचच अति वेगाचा बॉल टाकला, पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करावाच लागेल आणि याच प्लॅनिंगने गोलंदाजी करत असताना आता प्रतीक बघायला मिळतील, अप्रतिम गोलंदाजी। डॉट बॉल की समाप्ति होती हुई प्रतीक अगली पेशकश, उधर विकेट से आए थे, गेंदबाज के सिर के ऊपर से लॉप किया है, ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन के बाहर ये गई गेंद, अंपायर का इशारा आता हुआ, मिलेंगे पूरे 6। चौंडेश्वरी कड़सूरी टीम के ओनर सम्माननीय राजेंद्र जी शिंदे साहब देखिए जरूर यहाँ पर रोहा स्पोर्ट्स लाइव के माध्यम से हमारे साथ ऑनलाइन जुड़ चुके हैं और उनका हम तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में। बेहद खुश होंगे जैसे बल्लेबाजी शुरू 61 बने अब तक और यदि ये 2 रन ऐड कर लो तो 63 पर स्कोर चला गया 63। 63 धावा फलकावरती, 3 फलंदाज बाद झालेत। सन्मान्य आपण पाहतो राजेंद्रजी शिंदे साहेब या मॅचचा आनंद घेतात, श्री चौंडेश्वरी कड़सूरी टीमचे संघ मालक आहेत आणि यस निश्चित या मॅचचा ते आनंद घेत असेल आणि खूप आनंद त्यांना या मॅच मधून मिळत असेल। त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, फुल टॉस बॉल होता, अडवा बॅटने खेळायचं होतं पण तिकडे मात्र बॅटची लीड एंगेज घेतली आहे। तो चलिए ये संपास ने रिव्यू की मांग की है वेस्ट आई नो बॉल बीमर के लिए, हमारे टेक्निकल रूम में हम चेक करेंगे। अब होगा यहां से दूध का दूध और पानी का पानी।
दरअसल चर्चा होगी इस बात की कि 63 बने अब तक, अभी भी ये डिसीजन अगर पेंडिंग होगा, यदि ये सेफ डिलीवरी होगी तो विकेट आएगी, यदि नो बॉल होगी तो 1 रन बढ़ जाएगी. तो यहाँ से क्या अनुमान लगाओगे, कहाँ तक टीम पहुंच सकती है? यस, निश्चित एकंदरीत आपण जर पाहिलं तर इथे नो बॉल आलाय, सिंगल सुद्धा धावले म्हणजे 65 इथे बनतील, पुन्हा दोन चेंडू मिळतील आणि नो बॉल जर आला तर मात्र इकडे 2 धावा प्लस होतील आणि त्यानंतर मग धावा खूप सारा वाढतील आणि मग तिथून पुढे 2 चेंडूवरती आक्रमण चढवलं जाऊ शकतात. पण इकडे विकेट आली तर या मॅचची वेगळी स्थिती होऊन जाईल. यस, और अंपायर का इशारा, अंपायर डिसीजन, इट्स अ नो बॉल. वेस्ट बीमर करार दिया अंपायर ने, यानी जो अनुमान लगाया था अर्चल आपने वो सही निकला है भाई. यस, अगदी आपण पाहतो कमरेच्या वरती बॉल होतं, वेस्ट साईडचं नो बॉल पाहायला मिळाला आणि बीमर वरती इकडे मात्र एक सिंगल मिळाली आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात 65. चला विनंती करेन, स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. मी लक्ष वेधेन, दोन्ही फलंदाजांचं लक्ष वेधेन, वेळ खर्च करू नका विनंती करेन. काय घडलंय, एकही धाव नाहीये का? यस, नो बॉलची फक्त एक सिंगल असेल. बीमरचा नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिटचा पाहायला मिळेल. इथून अजूनही या मॅच मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फ्री हिटचा बॉल, मॅचही आपण पाहतो दमदारा, राहुल शिर्के समोर असरदारा, त्याच्या बॅटमधून प्रत्येक फटका हा चांगलाच राहिला. प्रतीक पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल, बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. इथे धाव घ्यायची की नाही, त्यामध्ये थोडे का होईना फंबल राहिलेत. शेवटच्या क्षणी धाव न घेण्याचा निर्णय घेतला, स्वतःवरती विश्वास दाखवला राहुल शिर्केनं आणि इकडे मात्र अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. 64 धावा, 64 वरती 3 फलंदाज बाद झालेत. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी राहिला. का वाटतंय, 6 आला तर 70 बनतील आणि जर इकडे डॉट आला तर 65चे टोटल राहील. डेफिनेटली कुछ भी हो सकता है, क्योंकि प्रतीक देखिए यहाँ से कमबैक की कोच में होंगे. आखिरी गेंद पर उन्हें भी कमबैक करना है, ऑन साइड पर पुल करने का प्रयास था, गैप में खेलने का प्रयास थी, पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, दूसरे के लिए पलटे और आसानी से 2 रन पूरे. 2 रन मुकम्मल किया आखिरी गेंद पर. टीम के टोटल हम बात करेंगे यहाँ पर 66 रन, 66 रन ऑन बोर्ड और 67 का टारगेट. अब आने वाले 6 ओवर और 6 ओवर में जीत के लिए 36 रनों की दरकार. शुभ हाताने आपण आज सन्मान करणार आहोत. साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसाचा अ गटाचा प्लेयर ऑफ द डे कोण असेल हा प्रश्नचिन्ह. प्लेयर ऑफ द डे इस लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं, लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर जायचं, प्रत्येक टीमचं मी लक्ष वेधेन. आजच्या दिवसामध्ये तसंच घडलंय आणि तसंच राहिलंय आणि या मॅचमध्ये मॅच संपल्यानंतर सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर लाईनअप मध्येच बाहेर यायचं. आपण पाहतोय श्री चोंडेश्वरी कडसुरे संघाचे संघ मालक राजेंद्रजी शिंदे यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा टीमसाठी आल्यात. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून ते लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात. आणि यस, निश्चित प्रतिस्पर्धक आपण पाहिलं तर वैष्णवी 11 कोलाड टीमचे संघ मालक स्वतः तात्या मालुसरे अगदी मैदानावरती या मॅचचा आनंद घेतात. अ गटातील प्लेयर ऑफ द डे हॅलो हॅलो या अ गटातील प्लेयर ऑफ द डे पहिल्या दिवसाचा हिरो जो राहिला त्यानं पूर्णपणे खेळपट्टी गाजवली. अगदी गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं प्लेयर ऑफ द डे चा किताब आपल्या नावावरती केला. आई ससईवेल तुलसी फायटर या टीमचा वैभव ठरतोय या पहिल्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे. या वैभव ज्यानं धारदार गोलंदाजी केली, अचूक टप्पे टाकले आणि शेवटच्या क्षणापर्यंत टीमला मजबूत स्थितीमध्ये पकडून ठेवलं, असा अ गटाचा
पहिला हिरो राहिला, प्लेअर ऑफ द डे खेळाडू आहे वैभव. आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पहिला स्पोर्ट सायकलचा RDPL सीझन 3 या पहिला स्पोर्ट सायकलचा हकदार आपण पाहतोय वैभव आपल्याला पाहायला मिळेल. प्लेअर ऑफ द डेचा हकदार. मनपूर्वक अभिनंदन वैभव. पहिली स्पोर्ट सायकल आपण पाहतोय आज रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम खेळ वैभवचा राहिला. वैभव प्लेअर ऑफ द डे पहिल्या दिवसाचा तो हिरो राहिलाय. टीम टॉप 12 मध्ये जाणारे पहिला संघ आणि तुझी कामगिरी अव्वल दर्जाची राहिली. कसं वाटतंय, कसा खेळ झाला आज? खूप चांगलं वाटतंय खरंच. टीमसाठी पण सांगेन खूप मॅच होती पण खूप चांगली मजा आली खेळायला. येस, एकंदरीत आनंद खूप व्यक्त केला. चांगला खेळलास, त्याच कारणानं तर तुला आता स्पोर्ट सायकल मिळते. पण ही सायकल कोणाला समर्पित करशील? कोणासाठी डेडिकेट करशील ही सायकल? काय स्पर्धेबद्दल काय सांगशील? एक चांगला प्लॅटफॉर्म युवकांसाठी. वैभव तुम्हा आम्हाला कोणाला माहिती नव्हता, पण आज वैभव चमकला, प्लेअर ऑफ द डेचा किताबही मिळाला. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? खूप चांगली स्पर्धा आहे खरंच. रोहा तालुका सर्व युवा प्लेयरसाठी खूप चांगली स्पर्धा आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. वैभव थोडा कमी बोलतो पण चांगला खेळतो आणि त्याचा खेळ चांगला झाला आणि त्यांनी स्पोर्ट सायकल आज पहिली आपल्या नावावरती केली. अभिनंदन. लगेचच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे मॅचची महत्वाची क्षण आपण पाहणार आहोत. थँक्यू. तो मुकाबले के होते हुए शुरुआत नवाज खान की पहली खराब गेंद, कमजोर गेंद और उस पर प्रहार किया है. यहां पर जैसे ही आपने देखा लेग स्टंप पर गेंद थी, उस पर प्रहार किया प्रथमेश के बल्ले से. एक शानदार चौका. पहले गेंद पर चौका लगा यहां पर ऑन साइड पर स्क्वायर लेग के ऊपर से. ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक जय पाटनकर के लिए. देखिए बंटी दादा वारंग गेंद के माध्यम से सिक्सर बैक टू बैक अगर 3 लगाते तो 2100 रुपये नकद इनाम और हर एक सिक्सर के लिए 500 रुपए का नकद इनाम होगा. और क्या तो से खेला है विकेटों के पीछे, थोड़ी सी गड़बड़. नवाज खान थोड़े गुस्सा. देखिए कैच होना चाहिए था भाई. ये बल्ले का बाहरी सिरा लगा था, विकेट कीपर से गलती हुई और 1 रन मुकम्मल. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ अब इस सत्र पर पहली बार जय पाटनकर आएंगे स्ट्राइक पर. जय पाटनकर फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर. जय पाटनकर नहीं भाई, ये जय दे धनाधन पाटनकर है. अब उनको दे धनाधन छक्के लगाने होंगे. टाइगर का छोटा टाइगर नवाज खान के खिलाफ. क्या नवाज खान यहां पर अच्छी गेंदबाजी करेंगे? जय पाटनकर अपना दम दिखाएंगे. ऑन साइड पर लॉप करने का प्रयास नहीं, लेग स्टंप को छोड़ती हुई. बहुत ही बेहतरीन निर्णय अंपायर का, प्रशंसा होगी जरूर, क्योंकि हल्की सी अंदर आ रही थी गेंद और उसी के साथ लेग स्टंप को छोड़ते हुए निकल जा सकती थी. गुड डिसीजन बाय अंपायर. यस, 5 धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 चेंडू झालेत. पहिल्याच बॉलवरती प्रथमेशनं काय क्लासिकल फटका खेळला होता. अगदी डॉट बॉल की समाप्ति होती हुई. हल्के हाथों से स्टीयर किया है शॉट स्क्वायर लेग की दिशा में, बस एक सिंगल. हालांकि देखिए हर्षल बहुत अच्छी शुरुआत हुई है 4 रन के साथ, लेकिन उसके बाद अगली 3 गेंदों पे सिर्फ 2 आए. 6 धावा धावफलकावरती आहेत. कारण की खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नवाज खान यांना जाणीव आहे चांगल्या पद्धतीनं मॅचमध्ये कसा कमबॅक मिळवायचा ना, या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष त्यांचं असेल. यावेळीचा फटका अप्रतिम खेळला, पण लांबी खूप कमी गाठली बॉलनं. डीप ॲस्ट्रा कव्हरला पकडले गेलेत. एक अप्रतिम झेल. महत्वपूर्ण खेळाडू प्रथमेश खांडेकर स्वस्तात बाद. महत्वाचा खेळाडू आपण पाहिलं तर प्रथमेश खांडेकर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होतील हा एक मोठा प्रश्नचिन्ह. 6 धावा धावफलकावरती एक बॅटर बाद झाला आणि 67 धावांचा पाठलाग करायचा.
आणि यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश पाईत या नावाचा खेळाडू. यस निश्चित संदेश या नावाने या खेळाडूला अद्याप कोणी ओळखत नाही, पण पप्पू पाईत म्हटलं की कोल्हाड विभागातील महादेवाडी गावचा सर्वाधिक डावखुरा हाताचा घातकी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. समोर रायगडाचा छोटा टायगर नवाज खान आणि तोही अतिवेगाने गोलंदाजी करतोय. और इसीलिए हमने कहा था हर्षल की क्लैश ऑफ टाइटन से बेस्ट वर्सेस बेस्ट आ बढ़ रही है. 67 की जरूरत है. 6 बने. अब आने वाली गेंदे 31 और जीत के लिए 61 की दरकार होगी. जय देखिए आपके बल्लेबाज इतना समय गंवा रहे, बैड लाइट इफेक्ट होगा तो मैनेजमेंट किसी भी प्रकार जवाबदारी लेगी नहीं इस बात की. यस निश्चितपणे स्पीडअप घ्या विनंती करेन, कारण की वेळेचं महत्त्व तुम्हा सर्वांना. आणि यस निश्चित तुम्ही चांगले खेळाडू आहात. आज रोहा तालुका प्रीमियर लीग खेळता, इथून पुढे रायगड प्रीमियर लीग सुद्धाही खेळाडू खेळून आलेत आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीचा खेळ होत राहावा यासाठीचा हा मोठा प्लॅटफॉर्म है. जरूर जैसे कि मॉर्निंग सेशन में जिक्र किया ताता मानव सर हमारे सभी के चहीते, उन्होंने जिक्र किया इस बात का कि यहाँ से ISPL में भी खिलाड़ी दिखने चाहिए. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में भी हमारे रोहा से ज़रूर खिलाड़ी जाने चाहिए और उसी के लिए सबसे ये पहला मुकाम है कि यहाँ से आप अच्छा प्रदर्शन करके दिखाओ, यहाँ पर प्लेयर ऑफ द सीरीज पटकाओ, यहाँ पर प्लेयर ऑफ द डे ज़रूर बनो, तो वहाँ पर का सफ़र आपका ज़रूर शुरू होगा. इस बार बेहतरीन था ये स्ट्रोक, गैप पे था ये स्ट्रोक और 4 रन देगा ये स्ट्रोक. संदेश के बल्ले से आता हुआ शानदार चौका. अगदी बॅकफुटला गेले, पंच केला, डीपेस्ट्रा कव्हरला बॉल निघून गेला आणि बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पार झाला. बघा 11 धावा झाला, एक बॅटर आउट झाला, एक ओव्हर संपली आहे आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये बरंच काहीतरी बाकी राहिलं. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 5 षटकांचा विचार केला तर 30 चेंडूमध्ये 56 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी या मॅचला. 30 चेंडू 56 धावांची गरज आहे. ही स्थिती या मॅचची कशा पद्धतीनं सांभाळली जाईल, जोपर्यंत जय पाटणकर, जोपर्यंत संदेश पाईत मैदानाच्या आतमध्ये आहेत, तोपर्यंत या सामन्याचं चित्र निश्चितपणे पलटवलं जाऊ शकतं. पण नवीन गोलंदाजीसाठी आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळतील एक निर्णायक खेळाडू विशाल बडे, एक सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जाईल. विशाल बडे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. समोर जय पाटणकर. 30 बॉलमध्ये 56 धावा थांबवायच्यात आणि त्या धावा बनवायच्यात टीम वैष्णवी इलेवन कोलाड. जय पाटणकर स्ट्राइकिंग इन पर ऑन साइड पर लॉब किया है, फील्डर वहां पर मौजूद, लपक लेंगे कैच. जय पाटणकर नामक बल्लेबाज अब होंगे मैदान के बाहर. लगता हुआ एक और बड़ा करारा झटका. जय पाटणकर बैक टू द पेविलियन. नाव होतं, चांगला खेळ केला, शेवटच्या क्षणी अपयशाची थपाटीवरती आली आणि तदनंतर मात्र मैदानात या संपूर्ण स्पर्धेच्या बाहेर जावं लागल्या. पण ऋतिक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक जाधव संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 दुसरा धक्का लागला. अशा स्वरूपाचे मोठे मोठे धक्के सोसण्याची ताकद आता आपल्या टीमकडे आहे का हेही पाहावं लागेल. टीम श्री चोंडेश्वरी करसुडे संघ चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. त्याच वेळेला मैदानावरती आपण जर पाहिलं तर वैष्णवी इलेवन कोलाड हा संघ सुद्धा चांगला खेळ करतोय. पुढचा बॉल विशाल बडे. हाफ ट्रॅकर होता, आडवा बॅटनं चांगला स्ट्रोक खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉलला थांबवलं आणि अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती इकडे प्लस सुद्धा पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 12, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. दुसरं षटक विशाल बडे आले. पहिल्याच बॉलवरती एक मोठी सफलता. जय पाटणकर सारख्या खेळाडूला बाद केलं आणि अजून आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाजीसाठी विशाल बडे. समोर आपण पाहतोय संदेश पाईत, पप्पू
एक निर्णायक खेळाडू डावकुरा त्याचा फलंदाज आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला होता. इथून पुढे आपण पाहतोय कशा पद्धतीची बॅटिंग होईल. मोठ्या फटक्यांच्या आशा अपेक्षा बऱ्याचशा आहेत वैष्णवी 11 कोलाड टीमला. हा ट्रॅकर बॉल फटका तर चांगला खेळला. या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील पप्पूला आणि त्याच्या टीमला अर्धा डझन. षटकार. चार्जिंग आहे तरी पण गेला साहेब. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला पप्पू मैदानावरती आले चौकार खेचला तदनंतर आता षटकारही येताना पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुढचा बॉल याही वेळेला हाफ ट्रॅकर. आता याडवा बाट खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये आणि त्याच कारणानं होईना अजून एक तिकडे सिंगल मिळते. स्वतःवरती नाराज आहेत पप्पू. ज्या वेळेला सेम बॉल आला होता सेम शॉट खेळायचा होता रिझल्ट सेम मिळाला असता पण तसं घडलं नाहीये. अगदी बॅटच्या खालच्या दिशेला बॉल लागला बॅट टर्न झाली तदनंतर शॉर्ट स्कोअर लागला बॉलला थांबवण्यात आलं. एक सिंगल मिळाली. त्या एक सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक आहे आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याही वेळेला हाफ ट्रॅकर. आताही बॅट फिरवली पण आताही बॅट बॉलचा संपर्क नाहीये. स्वतःवरती नाराजी व्यक्त केली जाईल ऋतिकच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल खेळलेत. अजून एक चांगल्या रीतीचा बॉल विशाल बडे. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. यहाँ से हम कह सकते हैं कि नफीतुली गेंदबाजी की बहुत ही शानदार गेंदबाजी की विशाल ने. जरूर उनके खिलाफ एक छक्का दागा है बल्लेबाज ने लेकिन उसके बाद उन्होंने कम बैक कर दिखाया. सिंगल आई और एक डॉट बॉल. इस ओवर की होगी आखिरी गेंद. विशाल फिर एक बार आएंगे गेंदबाजी के लिए. 19 रन लगे स्कोर बोर्ड पर. 1.5 ओवर का खेल समाप्त. अब आने वाली 25 गेंदें 48 से दरकार. आखिरी पेशकश. आखिरी गेंद 30 ओवर की. ऋतिक नामक बल्लेबाज मिस टाइमिंग स्ट्रोक खेला है. गेंद हवा में. फील्डर गेंद के नीचे रीले कैच यहां से अटेम्प्ट किया है और सफल रहे. ऋतिक को छोड़ना आगा मैदान लगता हुआ. तीसरा बड़ा झटका 19 रन पर. आतमध्ये टीमचा कॅप्टन आला. 19 धावा झाला. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर यश पारंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 24 बॉल 48 धावांची अजूनही आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 24 बॉल 48 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 19 धावा बनल्यात आणि 3 फलंदाज बाद झाले. 19 धावा बनवत असताना आता यश पारंगे आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर संदेश पाईत या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी कोणते गोलंदाज वापरले जातील. यस निश्चितपणे पहिलं षटक ज्या खेळाडूने टाकलं 11 धावा दिल्या. एक महत्वाची विकेट मिळवली. तेच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती नवाज खान नवानं दाखल होतील. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पप्पू बाईत. नॉन स्ट्राईक एंडला यश पारंगे टीमचा कॅप्टन. मागील हंगामापासून आपण जर पाहिलं तर रुहा तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रचलित असलेला खेळाडू यश पारंगे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 नवाज खान बॉलिंगसाठी आपण पाहतोय. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. जेवढा वेळ आपण खर्च करणार आहात तेवढा वेळ मात्र बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागेल. जरूर स्टॉपवॉच शुरू है और किसी भी प्रकार हम अब टाइम कॉल नहीं करेंगे क्योंकि 2 ओवर के लिए ठीक. षटकातील पुढचा बॉल नवाज खान त्यांच्या समोर आपण पाहतोय. इकडे पप्पू बाईत बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चालला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती. निश्चितपणे आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती लागल्या. 3 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल वाईट आला. षटकातील पुढचाच बॉल अति वेगाचा बन्नाट वेगाने टाकला. याआधी कमी वेगाचा बॉल होता तो खूप बाहेर गेला. आता बन्नाट वेगाचा बॉल बॅट पासून बराच दूर राहिला आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल.
बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर फिलहाल नजर आते हुए नवाज खान के माध्यम से, और एक बड़े खिलाड़ी है और साथ ही साथ हम बात करेंगे यहाँ पर नवाज खान की, जाने माने खिलाड़ी, लेकिन उनके खिलाफ एम्पीड के ऊपर से खेला है। फील्डर वहां पर भाग रहे, भाग मिलकर भाग, रुकेगी नहीं, आउटफील्ड बहुत फास्ट है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, 4। दुखापत होतीये, जिकडे पप्पूबाई त्यात स्वतःच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग खेळण्याची उत्कंठ, तेवढीशी आवड आणि मैदानाच्या आतमध्ये तरी उतरलेत आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग होतीये, पण त्याच दरम्यान आपण पाहतो थोडीशी दुखापतही मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते। दुखापत झाली आहे, खेळतात पण नव्यानं खेळायचा, आज मला माझ्या नावाचा दबदबा हा कायम ठेवायचा। ओ यावेळीचा फटका हवेत खेळला, लांबी कमी गाठली, उंची बरीच आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाहीये आणि इकडे मात्र फलंदाज बाद, अद्यापचा मोठा धक्का, पप्पूबाई मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतंग, टीम वैष्णवी 11 कोलाड संघाला धक्का। दर्शक और दर्शक सभी दर्शक देखिए यहाँ पर बड़ी संख्या में मौजूद इस प्रतियोगिता का आनंद उठाने के लिए, और हमारे ऑफिशियल कैमरामैन सभी दर्शकों को कवर करते हुए जरूर प्रशंसा होगी रोहा स्पोर्ट्स के हमारे सभी ऑफिशियल कैमरामैन की, हर एक चीज अपने लेंस में कैद करते हुए शानदार शानदार कैमरा वर्क फिलहाल सभी ऑफिशियल कैमरामैन का। 24 रन 4 विकेट के नुकसान पर अब आने वाले 21 गेंदे और जीत के लिए 43 रन की दरकार होगी। 43 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 21 डिलिव्हरीज। चांगल्या पद्धतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये नवाज खान कमबॅक करताना पाहायला मिळाले। रुपेश धनवी मैदानावरती बॅटिंग साठी दाखल, रुपेश आले, रुपेश आडवा बॅटनं फटका खेळताना पाहायला मिळाले आणि एक फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर केलं, ऑन साइडला आला आला या मॅचला ऑन करणारा षटकार। फिर एक बार ऑन साइड पर खेला है, वहां पर फील्डर मौजूद डीप में, तेजी से आए, दूसरे के लिए पलटेंगे नहीं भाई, एक में संतुष्ट होंगे, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता भाई 31 रन स्कोरबोर्ड पर, धीमे धीमे स्कोरबोर्ड आगे बढ़ता भाई 31 रन बने स्कोरबोर्ड पर। अर्षद पहले अब यहां से देखा जाए तो 17 गेंदों में 31 बने, अब आने वाले 19 गेंदों में 36 रनों की जरूरत होगी। यदि यहां से 1-2 बड़े स्ट्रोक आते तो मुकाबले में पूरी तरह से जान चौक जाएगी वैष्णवी कोलाड के लिए। क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे तो किसके बल्ले से आखिर आएंगे? हल्के हाथों से स्टीयर किया है, आखिरी गेंद 30 ओवर की समझदारी से खेला है नवाज खान के खिलाफ। हालांकि बात करेंगे, देखिए नवाज खान थोड़े महंगे साबित हुए अपने 2 ओवर के स्पेल में, क्योंकि 12.00 के औसत से 24 रन उन्होंने खर्च किए। 3 ओवर का खेल समाप्त, 3 ओवर के बाद 32 रन, पहले 18 में 32 बने, अब 18 में 35 की दरकार। या 17 चेंडूमध्ये आपण पाहतो 35 धावांची आवश्यकता। या मॅच मध्ये 4 फलंदाज बाद झालेत। आता जे काही काम बाकी राहिलं ते कॅप्टनचं काम बाकी आहे। यश पारंगीला खेळावं लागेल, त्याला धावा बनवाव्या लागतील आणि त्यांना साथ देण्यासाठी रुपेश धनवी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ते मात्र चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतात। नवाज खान यांच्या अगेन्स्ट आला षटकार ठोकला, एक सिंगल तिकडे मिळाली आणि त्यानंतर संघाची धावसंख्या 32 वरती पोहोचली आहे। एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय। आमचे प्रेक्षक वर्ग ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती, अगदी आनंद घेतात सगळे प्रेक्षक आपल्याला YouTube लाईव्ह वरती पाहायला मिळतात। संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीगचा आनंद आमचे प्रेक्षक वर्ग, हे रोहाचं प्रेक्षक दर्दी आहे आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे प्रेक्षक वर्ग आज पहिल्या दिवसामध्ये गर्दी करून इथे आपण पाहतो उपस्थित आहेत। हे सुंदर मैदान आपण पाहतो
आणि या मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक वर्ग आज पहिल्याच दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. 7 दिवस हा सोहळा आणि या संपूर्ण 7 दिवसामध्ये असंच प्रेक्षक वर्ग आणि याच्याहून अधिक प्रेक्षक वर्ग निश्चितपणे या स्पर्धेला भेट दिली आहे, ते मात्र शंका बाकी नाही आहे. महत्वाची मॅच. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येऊया, जिकडे आवश्यकता 18 बॉल 35 धावांची, 18 चेंडू 35ची गरज आहे. महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले. येस, निश्चित रोहा स्पोर्ट्स या वाहिनीला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर बघा, जरी मैदानावरती काही प्रेक्षक वर्ग आहेत जे लाईव्ह यूट्यूब मॅचचा आनंद घेत नाही आहेत, पण जरी आपण मैदानावरती मॅचचा आनंद घेता तरी सुद्धा आपल्या हक्काच्या चॅनलला एकदा खिशातून मोबाईल काढाने सबस्क्राईब करून घ्या. निश्चितपणे हे आपलं रोह्याचं चॅनल आहे आणि या रोहा स्पोर्ट्सचं नाव अगदी 7 समुद्र पार जावं अशा पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट सातत्यानं होत राहावं अशी इच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बाळगूया. आणि 10,000 सबस्क्रायबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण रोहा स्पोर्ट्सला देऊया. विनंती करेन, एकदा आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनला हिट करा. अशा सुपर हिट स्पर्धा या स्पर्धेचा आनंद या वाहिनीवरती घेत राहा. मॅचच्या दिशेने जाऊया. 18-35 पहिला बॉल. हाफ ट्रॅकर रडवा पार्टनर लंग विथ कार्पेट, जिकडे आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तिकडे मिळेल आणि नवीन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रथमेश आलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. काय सांगशील प्रथमेश? बॉलर सुद्धा प्रथमेश आहेत. ये जरूर प्रथमेश आते हुए गेंदबाजी के लिए पहले गेंद पर सिंगल यहां से अंकित करते हैं. हालांकि प्रथमेश ने चौके के साथ शुरुआत भी की थी सत्र की. ऑन साइड पर लॉक का यहाँ पर फील्डर मौजूद है. बढ़िया फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग. एक पल के लिए ऐसे रहेगा कि कोई खिलाड़ी वहां पर मौजूद इस मॅचची रंगत वाढली आहे, सामन्यामध्ये चुरस वाढली आहे. पुढचाच बॉल प्रथमेशचा. हाफ ट्रॅकर याही वेळेला चबराक लगावली आहे. आडवा पार्टनर CH BU के चाबुक शॉट, 1 बाउंस सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. बेहतरीन फोर्सफुली खींचा और देख सकते हैं आप यहाँ पर रतन जी टाटा इनका पावन पुनः श्रद्धांजलि इस स्ट्रोक के माध्यम से, क्योंकि उनके कटआउट पर जाकर हिट हुई है गेंद. बहुत ही बेहतरीन चौका लगाया प्रथमेश के खिलाफ यश नामक बल्लेबाज ने. अब यहां से यश को और ऐसे एक दूसरे स्ट्रोक लगाने होंगे यदि कभी यहां पर उनको मुकाबले में फिर एक बार कमबैक करना हो. जरूर क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा के माध्यम से देशभक्त स्वर्गीय रतन टाटा इनको भावपूर्ण श्रद्धांजलि इस प्रतियोगिता के माध्यम से हमने सुबह जरूर अर्पित की. ऑन साइड पर पुल किया है और क्या जाएगी. हाँ भाई, ऑन साइड पर किया पुल और ये गेंद मिड विकेट के बाहर होती हुई गोल. चौके के बाद आता हुआ एक शानदार 6 रन. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार पाहायला मिळाला. अगदी चबराक लगावली, तिकडे चौकार आला आणि तदनंतर आता एक देखना दर्जेदार आणि त्याच वेळेचा तो नेत्रदीपक फटका. बघा, आमचे तिकडे व्हॉलंटियरची भूमिका आता आमचे आयोजक तिकडे पोहोचलेत. अजिंक्यची सुट्टी तिकडे बघायला मिळाले. त्याचबरोबर प्रियेश आहेत, रोहितजी शिंदे सुद्धा. एक चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हे मित्र परिवार रोह्याचा आणि त्यांनी ही दमदार स्पर्धा. देखिए अब यहाँ पर ऑफिशियल टाइम मैनेजमेंट वार्निंग होगी. 20 मिनट हो चुके हैं ये सत्र होकर और 20 मिनट में 4 ओवर पूरे होना यानी 25 मिनट में हालांकि 5 ओवर पूरे करना कंपलसरी है. टाइम अलर्ट हमने आपको दिया है. 20 मिनट हो चुके हैं और चौथा ओवर आपका अभी तक पूरा नहीं हुआ है, यानी अगला ओवर आपको कम से कम मिनटों में खत्म करना होगा. ये फर्स्ट एंड लास्ट वार्निंग. इसके बाद कोई अनाउंसमेंट नहीं होगी. ठीक जब 25 मिनट खत्म होंगे तब डायरेक्टली आपका एक फील्डर 38 सर्कल के अंदर आएगा. यस, निश्चितपणे नियमांची जी आपली यादी आहे तिचं पूर्णपणे पालन आपल्याला करावंच लागणार आहे. कारण की स्पर्धा आपली आहे. एक अप्रतिम चेंडू खोलात टाकला, खोदून काढला, तिकडे समोर ऑन साईडला काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. वाह, तेवढ्या वेगानं 2 धावा पूर्ण केल्या. चांगल्या पद्धतीची रणधीर विकेट, चांगल्या पद्धतीचं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ इथे थांबला. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडू आवश्यकता या मॅच मध्ये. 21ची 12 गेंदे 21 रन. टाइम किसी के लिए रुकेगा नहीं. नवाज खान देखिए स्टॉपर्स शुरू रहेगा क्योंकि अब यहां से लगभग आपने 21 मिनट का वक्त जरूर लिया है पहले 4 ओवर के लिए और 25 मिनट में कंपलसरी 5 ओवर करना जरूरी है. पहले सत्र में ठीक 25 मिनटों में 5 ओवर पूरे किए थे गेंदबाजी करते हुए, यानी कि वैष्णव कोला टीम ने. और आपको भी वही नियम होगा कि 25 मिनटों में आपको
5 ओवर पूरे करने होंगे। 4 ओवर के लिए आपने 21 मिनट का वक्त खर्च किया है। अब आने वाला ये ओवर आपको मैच 4 मिनटों में पूरा करना होगा। गेंदबाज तैयार, गेंदबाजी मार्क पर विशाल दूसरे स्पेल में आए। अपने दूसरे स्पेल में विशाल आए। ऑन साइड पर खेलने का प्रयास था बल्लेबाज रूपेश का। फील्डर वहां पर मौजूद, दूसरे के लिए पलटे और आसानी से दूसरा रन। क्या होगा पूरा? अंपायर पर जरूर निगाह हमारी। आउट होते तो शायद अब तक दे देते अंपायर, लेकिन पॉपिंग क्रीज में बल्लेबाज सेफली पहुंच चुके हैं, यानी 2 रन मिले। 2 के बाद टोटल आगे बढ़ता, अब टोटल आकर पहुंचा 48 पर, यानी आने वाली 11 गेंदें और 11 गेंदों में जीत के लिए 19 रनों की दरकार। 90 स्ट्राइक फ्रॉम 11 डिलिव्हरीज। या संध्याकाळचं सत्र जसं आलं, मॅचची रंगत वाढली आहे। 11 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता, 48 बनला, 4 फलंदाज बाद झाले। आता 5व्या षटकाचा पहिलाच बॉल आपण पाहिला विशाल बडेचा, 2 धावा देणारा, अतिवेगानं धावा धावल्यात रुपेश धनवी। यश पारंगे हाफ ट्रॅकर होता, अनेक उसळी घेणारा चेंडू अगदी समोर आला, त्याला अडवा बाटने खेळला, काऊ कॉर्नरला बॉल चालला, एक सिंगल तिकडे मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। आणि आता एकनं काम चालेल की नाही याचाही विचार करावा लागेल। आमच्या प्रेक्षकांना विनंती करेन, बघा जे आमचे कॅमेरामॅनचे टॉवर आहेत त्या टॉवरला आपण कुठे हलवू नका, कारण की आपण जर इकडे काहीतरी केलं तर मात्र यूट्यूब लाईव्हवरती जे प्रेक्षक वर्ग आमचे हजारो प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांना नीट मॅच दिसणार नाही। त्यासाठी विनंती करतो आपणही नीट मॅचचा आनंद घ्या आणि लाईव्ह प्रेक्षकांना सुद्धा आनंद नीट घेऊन द्या। ये जरूर, क्योंकि अर्शल क्या होता है कि घर बैठे ऑनलाइन दर्शक जो होते हैं उनको मैदान के अंदर क्या परिस्थिति है उनकी जानिब नहीं होती है, लेकिन लीजिए भाई क्या स्ट्रोक खेला है, बहुत ही बेहतरीन, अद्भुत ये स्ट्रोक है, बेहतरीन ये खिलाड़ी है और दमदार यहाँ पर रन मिलेंगे। आता हुआ शानदार छक्का और इसी छक्के के बदौलत कुछ स्कोर में पूरी तरह से तब्दीली होती हुई अब आने वाली 9 गेंदें और जीत के लिए 12 रनों की दरकार। टीमचा कॅप्टन त्याचा खेळ बाकी राहिलाय आणि तोच खेळ आता त्यानं चालू केला। मी म्हटलं होतं ना, जो काही आता खेळ बाकी आहे तो यश पारंगेचा बाकी आहे आणि तो करू शकतो, त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता, नजाकत ठासून भरली आहे, नाव त्याचं यश पारंगे आहे। यस निश्चित आपण पाहतोय आतापर्यंत 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, इथून पुढे अजून 6000 सबस्क्रायबरचा पल्ला आपल्याला पार पाडायचा। आजचा पहिलाच दिवस आहे, 7 दिवसामध्ये आपल्याला 6000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे। द्रोहा स्पोर्टचे एकदा आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, बराच काय हवेमध्ये, शेवटच्या क्षणी काय घडलंय, कॅच ड्रॉप झाली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हा झेल होता, ही कॅच होती की ही मॅच होती? चिड़िया छुप गई खेत, कहते हैं ना गरीबी में आटा गीला हो चुका है। अब यहाँ से मुश्किलें बढ़ चुकी है भाई। पहले ही अगर आपने देखा तो इतनी सारी गलती आपसे हुई है, तो इस मोमेंट पर यदि ये गलती आप करोगे तो कैसे जीत पाओगे मुकाबला। क्रूशियल मोमेंट पर ऐसे कैचेस होना बहुत जरूरी। कैच तो कैच छूटा, साथ ही साथ रनआउट का भी मौका निकल गया, यानी कहते हैं ना कि आसमान से गिरे और खजूर में अटके। पुढचा बॉल 8 बॉल 12ची गरज, फुल टॉस बॉल, कॅच सोडली आहे आणि त्यानंतर आता आक्रमण केलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी गोळीच्या वेगानं एक दमदार स्ट्रोक, यशचा षटकार। और इसी 6 रन के साथ के टोटल की बात करेंगे यहाँ पर 61 रन स्कोर बोर्ड पर। अब आने वाली आखिरी 7 गेंदें और जीत के लिए 6 रनों की दरकार होगी। यश पारंगे त्याच्यावरती विश्वास दाखवला, टीमचा तो कॅप्टन आणि अगदी नागोठणे विभागामधून असा खेळाडू आला आणि रोहा तालुक्याबद्दल थैमान घातला। आता रोहा तालुका मर्यादित नाही राहिलाय, तो रायगडभर खेळतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर या खेळाडूच्या नावाचा बोलबाला हा आपल्याला पाहायला मिळेल। क्लासिकल अंदाजाची बॅटिंग षटकाराला अजून एक मोठा फटका, या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन, सामना जिंकला 6 चेंडू मागे ठेवून विजयी होता वैष्णवी 11 कोलाड। एक मोठा विजय टीमच्या नावावरती, अभिनंदन तात्याशेठ माळुसरे, अभिनंदन टीम वैष्णवी 11 कोलाड, अभिनंदन यश पारंगे अँड टीम।